Welcome student. Open your textbook page number 76, topic number 11 in the fifth part of this lesson. Today we begins with a new section of this lesson, that is the useful microorganisms and the harmful microorganisms. Along with that we are going to understand the process of fermentation. So let's begin. Page number 76. Here one activity is given to you for the try this. What is the activity? Let's see. Take 2 earthen pots half filled with soil and mark them A and B. Mix some waste material like a garden waste, dung, fruit peel, vegetable stock, paper scrap, etc. with a soil in a pot A. दोन कुंड्या मातीच्या घ्यायच्या आहेत, अर्ध्या भरून घेतलेल्या आहेत आणि त्यांना ए आणि बी असं नाव दिलेलं आहे. बघा हा ऍक्टिव्हिटी काय आहे बघा. दोन एकसारख्या कुंड्या घेतलेल्या आहेत. त्याला नाव काय दिलेलं आहे? ए आणि बी अशी नावं दिलेली आहेत. It is half filled with soil. अर्धी सॉइल न भरलेली आहे. ओके. त्यानंतर काय केलेलं आहे बघा. Mix some waste material like a garden waste, dung, fruit peel, vegetable stock, paper scrap, etc. with the soil in pot A. Pot A मध्ये काय घेतलेलं आहे? Vegetable, stock, dung, okay, like this matter, organic plants residue. Okay, हे मटेरियल घालून ए ही कुंडी पूर्ण भरलेली आहे. बी मध्ये काही घातलेले नाही. मिक्स थिंग्स लाईक अ ग्लास. आता याच्यामध्ये काय घातलेले आहे? काच घातलेली आहे. त्यानंतर दुसरं काय घातलेलं आहे पहा, स्क्रॅप मेटल, त्यानंतर आहे प्लास्टिक बॅग एक्सेट्रा. असं हे घालून दुसरी कुंडी भरलेली आहे. विथ द सॉइल इन पॉट बी. कीप बोथ द पॉट ॲट द सेम स्पॉट इन द गार्डन अँड ऑब्झर्व आफ्टर द 3 or 4 weeks. आता या दोन्ही कुंड्या तुम्ही गार्डन मध्ये एकाच ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि जवळजवळ 3 ते 4 आठवड्यांनी तुम्ही ह्याचं काय करायचं आहे? या दोन्ही कुंड्यांचं काय करायचं आहे? ऑब्झर्वेशन करायचं आहे. ऑब्झर्वेशन काय सांगेल तुम्हाला बघा. Did the garbage in pot B remains unchanged? आता pot B मध्ये आपण मेटल स्क्रॅप, प्लास्टिक, पेपर, ग्लास घातले. याच्यामध्ये 3 ते 4 आठवड्यानं कोणता फरक झालेला तुम्हाला जाणवणार आहे का? जाणवणार नाही. पण A मध्ये जो आपण हा सगळा कचरा घातलेला आहे, हा सुद्धा कचराच आहे आपण याला म्हणू शकतो. पण हा कसा आहे? बायोडिग्रेडेबल आहे. म्हणजे तो कुजणार आहे, विघटन होणार आहे. त्यामुळे तो विघटन झाला आणि आपल्याला ए मधला जो आपण हे घातलेलं आहे ते आपल्याला दिसणार नाही. मायक्रोब्स प्रेझेंट इन द सॉइल, डंग एक्सेट्रा डिकम्पोज द गार्बेज टू ऑब्टेन फूड मटेरियल. ॲज अ रिझल्ट गार्बेज इज सून कवर्ड इनटू अ मॅन्युअर. हे जे आहे हा सगळा हा गार्बेज आहे. ओके, याचं रूपांतर कशामध्ये झालं? मॅन्युअर मध्ये झालं. मॅन्युअर म्हणजे खत. बरोबर आहे. तर as a result garbage is soon converted into manure of the best quality and our surrounding are kept clean. उत्कृष्ट खतात तर त्याचं रूपांतर होतच, पण आपल्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता सुद्धा राखली जाते. म्हणजेच काय? इन द केस ऑफ गार्बेज for a proper sewage disposal, 2 microbes are released into sewage so that to keep the quick decomposition of the organic compounds in it. आता बऱ्याच वेळेला कचऱ्याप्रमाणे सांडपाण्यामध्ये सुद्धा काही योग्य विस्थापन करताना कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव सोडले जातात. बाहेरून हे सोडले जातात जेणेकरून त्यातला जो काही ऑर्गॅनिक मॅटर आहे तो ते सूक्ष्मजीव खाऊन तो जो भाग आहे हा स्वच्छ राखण्यासाठी मदत होत असते. बरोबर आहे. त्यानंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. वाय शुड ड्राय अँड वेट
मस्ट बी कलेक्टेड सेपरेटली. आता बऱ्याच वेळेला तुम्ही घंटागाडीमध्ये कचऱ्याची जी घंटागाडी असते त्याच्यामध्ये 2 सेक्शनमध्ये तिथे एक ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा टाका असं आपल्याला सांगितलं जातं. याचं नक्की काय कारण आहे, याच्या पाठीमागं काय कन्सेप्ट आहे बघा. तर त्याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे बघा. ऑब्झर्व द रूट्स ऑफ अ पी, बीन, फ्न्युग्रीक एक्सेट्रा. व्हॉट कुड बी द फंक्शन ऑफ द नोड्यूल्स ऑन देअर रूट्स. मेथी, वाटाणा, घेवडा या रोपट्यांच्या मुळांचं जर निरीक्षण केलं तर मुळांवर गाठी कशासाठी असाव्यात बरं. We have seen that some microorganisms present in the soil and those in the root nodules of the leguminous plant. Leguminous म्हणजे शिंबाधारी, लक्षात ठेवा तिथे. Nodules of the leguminous plant convert atmospheric nitrogen into its compound. म्हणजे कडधान्यांच्या रोपट्यांच्या मध्ये मुळांवरील ज्या काही गाठी असतात तसेच मातीत असणारे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचं रूपांतर हे संयुगामध्ये करतात. ह्याची माहिती आपण अगोदरच्या पाठामध्ये घेतलेली आहे. ओके. दीज नायट्रोजन कंपाऊंड हेल्प टू इन्क्रीज द फर्टिलिटी. ह्याचा उपयोग काय आहे, जी मातीची सुपीकता आहे ही वाढवण्यासाठी. अँड देअर बाय द प्रोटीन कंटेंट, आणि त्याचबरोबर कडधान्यांच्या मध्ये असलेली प्रथिनांची वाढ होण्यासाठी ह्याची मदत होत असते. लक्षात आलं. तर ओला कचरा आणि सुका कचरा हा सेपरेट करण्याचं कारण काय, आता हे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे सोडा. पण जे काही ओला कचरा असतो त्याचं पुन्हा काय करतात, विघटन करून त्याचं खतामध्ये रूपांतर करण्यासाठी उपयुक्त होतो. जसं आता आपण हे बघितलं आहे की हा काय कुजणारा घटक नाही. ग्लास असू दे, स्क्रॅप मेटल असू दे किंवा प्लास्टिक असू दे, याचं विघटन होत नाही. ते जशीच्या तशी वर्षानुवर्ष पडून राहू शकतात. आणि म्हणून याचा उपयोग न करता अशा पद्धतीने जर आपण हे केलं तर आपला परिसर सुद्धा स्वच्छ होऊ आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपल्याला एक उत्तम प्रकारे सेंद्रिय खत सुद्धा मिळेल. ओके. तर तसाच एक प्रोजेक्ट तुम्हाला सांगितलेला आहे बघा. विजिट द गार्बेज डेपो नियर युअर विलेज ऑर सिटी. फाइंड आउट द रिझन फॉर बाईंग द गार्बेज इन द लार्ज पिट्स देअर. म्हणजे तुमच्या गावात किंवा शहराबाहेर असणाऱ्या कचरा डेपोला भेट दिल्यानंतर मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये कचरा गाड्यांमागचे तत्व शोधा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता एक महत्त्वाची प्रोसेस आपण बघणार आहे. ती प्रोसेस आहे फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे आंबवणे. हां बघा. व्हॉट डज युअर मदर डू टू मेक अ योगर्ट फ्रॉम द मिल्क. तुमची आई दुधापासून दही कशा पद्धतीने बनवते. इफ अ फ्यू ड्रॉप ऑफ योगर्ट और द बटर मिल्क आर मिक्स विथ द lukewarm milk and let it keep at a temperature for 8 to 10 hours, microbes present in the drop of the yogurt quickly multiply and the milk gets converted into yogurt. This is the process of making yogurt. At that time your mother add a 1 or 2 drop of buttermilk or the yogurt into the lukewarm milk. After adding that these microbes that are present in the yogurt get favorable condition and they quickly reproduces and forms the multiple microorganism inside them. Okay, and that converts into milk, converts it into yogurt. Okay, this process done in 8 to 10 hours. In this way milk is converted into yogurt. Microbes are thus useful for producing milk product like butter, buttermilk, cheese. आणि मग ताक, लोणी, चीज, पनीर व इत्यादी दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करण्यासाठी अशा प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो किंवा त्याला युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं सुद्धा म्हटलं जातं. हा एक उपयोग झाला. दुसरा आहे फर्मेंटेशन. त्यांना किण्वन असं म्हटलं जातं. या प्रक्रियेलाच काय आंबवणे सुद्धा म्हटलं जातं किंवा किण्वन. बघा काय सांगितलेलं आहे. द केमिकल प्रोसेस ऑफ
आता ही प्रोसेस काय आहे बघा, दिस इज द केमिकल प्रोसेस. द केमिकल प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ one type of a carbon compound into another type of a carbon compound with the help of a certain microorganisms is called as a fermentation. Means it is the process of conversion of one type of a carbon compound into another type of a carbon compound with the help of microbes. Okay, heat is generated in this process. या प्रोसेस मध्ये heat बाहेर पडत असते. In this process and carbon dioxide and some other gases are released. These gases causes an increase in volume. For example, bread dough म्हणजे ब्रेडला बनवण्यासाठी जी कणिक असते ती फुगली जाते. इडली बॅटर आर सीन टू राईस. याच्यामध्ये जे इडलीचं जे बॅटर आहे हे वाढलेलं तुम्हाला दिसून येते. द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इज यूज फॉर मेकिंग योगर्ट फ्रॉम द मिल्क, producing alcohol from the grains and the fruits, bread from the flour, as well as in the production of acetic acid, citric acid, lactic acid, vitamins and the antibiotics etc. म्हणजेच काय आहे, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्वे, प्रतिजैवके यांच्या निर्मितीमध्ये किण्वन प्रक्रियेचा उपयोग केला जातो. आता तुमच्या डाव्या साईडला तुमच्याकडे यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये छोटे छोटे प्रश्न दिलेले आहेत बघा. व्हाय इज योगर्ट मिक्स इन द बॅटर ऑर डो फॉर मेकिंग रवा इडली और भटोरे नान. तर फॉर द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन अँड टू मेक इट सॉफ्ट फ्रॉम इनसाइड. हाऊ डू अ प्रिपरेशन लाईक अ योगर्ट इडली डोसा बिकम इझी टू डायजेस्ट? बिकॉज युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर ग्रोन इनसाइड दॅट. दे मेक्स अ डायजेशन इझिली. If the microbes are allowed to grow in batter, dough, fruit juices etc., they break down the substance and producing a new compounds. As they grow and multiply in them, this microbial process is used in the production of various common foodstuffs. म्हणजे हा गुणधर्म लक्षात घेता आपल्या रोजच्या वापरातील अनेक पदार्थ सूक्ष्मजीवांच्या मदतीने आपण बनविले जातात. ओके, तर अशा पद्धतीनं हा भाग आपण इथं पूर्ण केलेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये पेज नंबर 78 वरचा महत्त्वाचा भाग आपण अभ्यास करणार आहोत. सी ऑन पेज नंबर 78 सम इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ यूजफुल microorganisms are given there. See, sometimes when you are ill, the doctor prescribe the capsule or the injection of medicine that having a penicillin. Okay, means this type of a medicine destroys the pathogen and retards their growth. They are called as antibiotics. आपण अँटीबायोटिक दिले डॉक्टरांनी असं सहज म्हणतो. अँटीबायोटिक म्हणजेच नक्की काय आहे? हे एक प्रकारचं औषध आहे किंवा पेनिसिलिन सारखं हे एक औषध आहे आणि हे एक औषध काय करतं तर रोगजंतूंना मारतं आणि त्यांची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ काय करतं, कमी करतं. ओके, तर अशांना काय म्हटलेलं आहे? प्रतिजैवके असं म्हटलेलं आहे. अँटीबायोटिक म्हणजे काय? प्रतिजैवके. तर रोगजंतूंचा नाश करून त्यांची वाढ थांबवली जाते. ओके, antibiotics are produced with the help of specific microorganisms. Underline the most important sentence. Antibiotics are produced with the help of specific microorganisms. So they are the helpful microorganisms. Okay, diseases like tuberculosis म्हणजे क्षयरोग, typhoid, cholera etc. which are previously considered as incurable. म्हणजे पूर्वी असाध्य असे वाटणारे क्षय, टायफॉइड, कॉलरा हे रोग आता प्रतिजैवकांमुळे काय आलेले आहेत? आटोक्यात आलेले आहेत. ओके, डोमेस्टिक एनिमल टू कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम द व्हेरियस डिसीज बाय मिक्सिंग अँटीबायोटिक्स विथ देअर फूड. प्लांट डिसीजेस कॅन बी कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ अँटीबायोटिक्स. म्हणजे पाळीव प्राण्यांच्या अन्नात प्रतिजैवके मिसळून त्यांनाही काही रोगांपासून त्यांचा बचाव केला जातो. त्याच पद्धतीने वनस्पतींवर होणारे जे काही रोग आहेत त्यांनाही प्रतिजैविकांमुळे नियंत्रण करता येते. दो antibiotics are useful for curing certain diseases, they can be harmful if without
कन्सल्टिंग अ फिजिशियन, म्हणजे प्रतिजैविकी ही रोगांवर मात करण्यासाठी असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे हे अपायकारक ठरते. हेन्स अ कोर्स ऑफ अँटीबायोटिक शुड बी कंप्लीटेड स्ट्रिक्टली फॉलोइंग द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो जो कोर्स आहे तो पूर्ण करायचा आहे. इन फॅक्ट वी शुड नॉट टेक एनी मेडिसिन ऑर our own to treatment illness like a body ache, headache, common cold. म्हणजे अंगदुखी, डोकेदुखी किंवा सर्दी अशा आजारांवर परस्पर औषध घ्यायची नाही. ओके, तर हे झालं अँटीबायोटिक्स. आणि ह्याच्यातलं लास्ट सेक्शन बघा काय आहे. अ वॅक्सिन इज प्रोड्यूस. वॅक्सिन म्हणजे लस. अ वॅक्सिन इज प्रोड्यूस इन अ लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स that gives a immunity against a particular disease. If we have and vaccinated against any particular disease, our immunity that is in resistance to that disease increases, so that the possibility of contracting that disease is greatly reduced. जे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विशिष्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या साहाय्याने लस बनवली जाते आणि ही लस शरीरामध्ये दिल्यामुळं शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची रोगशक्ती तयार होते, रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. म्हणजे त्या रोगाचा विषाणू जरी शरीरात प्रवेश केला तरी आपण त्याला सहजपणे मात करू शकतो. मायक्रोब्स आर यूज्ड इन प्रोसेसेस लाईक अ टॅनिंग ऑफ द स्किन, म्हणजे कातडी कमावणे, प्रोडक्शन ऑफ द रोप्स, घाईपातापासून धागे मिळवणे, फ्रॉम द एगेव. Some microbes use oil for their growth. तर काही सूक्ष्म जीव तेलांवर हे वाढत असतात. Such microbes are used to clear a layer of oil floating on the surface of the ocean or the lake formed due to the lake or spill. That is to clear the oil thing. म्हणजे विशिष्ट मायक्रोब्सच्या मदतीने समुद्रात जे तेलगळतीमुळे तेलाचा जो तवंग साठलेला आहे ते स्वच्छ करण्यासाठी किंवा पाणी स्वच्छ करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या मायक्रोब्सचा उपयोग केला जातो. आणि लास्ट वन बघा. फार्म वेस्ट, ह्युमन युरिन, फिसेस, वेट गार्बेज एक्सेट्रा इज कलेक्टेड अँड यूज इन अ बायोगॅस प्लांट टू प्रोड्यूस अ बायोगॅस अँड द फर्टिलायझर्स. म्हणजे शेतातील पालापाचोळा, कचरा, मानवी मलमूत्र असेल, जनावरांचा असेल, घरातील ओला कचरा या सगळ्यांना एकत्रित करून बायोगॅस या संयंत्राच्या साह्यातून जैववायू आणि खत निर्मिती केली जाते. ओके, तर मुलांनो अशा पद्धतीने आपण हे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघितलेले आहेत. पुढच्या ह्याला आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघणार आहोत.